नागपुर महानगर पालिका के प्रभाग क्रमांक 36 से भारतीय जनता पार्टी की प्रत्याशी माया हाड़े ने शानदार जीत दर्ज की है। भाजपा ने पहली बार उन पर भरोसा जताते हुए टिकट दिया और माया हाड़े ने उस विश्वास पर खरा उतरते हुए विजय हासिल की। जीत के बाद उन्होंने पार्टी नेतृत्व और क्षेत्र की जनता का आभार जताया तथा चुनाव के दौरान किए गए सभी वादों को पूरा करने का संकल्प दोहराया। पार्टीने मला उमेदवारी दिली, नगरसेवक निवडून आली आणि पार्टीचं खूप भारतीय जनता पार्टीचं मी खूप धन्यवाद मानते। तसेच पार्टीचे आपले आदरणीय नितीनजी गडकरी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे, आदरणीय रवींद्रजी चव्हाण, आदरणीय दयाशंकरजी तिवारी या सर्वांचं मी धन्यवाद मानते। कारण त्यांनी माझा विचार केला। मी 38 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करते आहे आणि भारतीय जनता पार्टी जे विविध पदं माझ्याकडे आले, ग्रामीण क्षेत्रापासून विविध पदांवर मी कार्य करून चुकलेली आहे। ते कार्य बघताच भारतीय जनता पार्टीने माझा इतक्या वर्षांनी विचार केलेला आहे। आपल्या प्रभाग 36 मध्ये विविध समस्यांचं म्हणजे जसं रस्ते वीज पाणी हे तर असतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त मूलभूत सोयी सुविधा ज्या असतात त्या जनतेला पाहिजे असतात। त्यांच्या कचरा संकलन असो की साफसफाई असो, जे काय असेल समस्या त्यांच्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना पूर्ण विश्वास देण्याचा प्रयत्न करेल की बा आपल्या प्रभागामध्ये स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग निर्माण करण्याचा आपला मानस आहे। आजकाल ज्या युवा वर्ग आहे त्या युवा वर्गांचं सक्षमीकरण करण्याकरता त्यांच्यासाठी डिजिटल लायब्ररी तयार करण्याचा प्रयत्न करू। तसंच युवा रोजगारावर सुद्धा आम्ही काम करू, कारण युवांचा हा प्रश्न आहे की त्यांना नोकरीचा आणि त्यांना उद्योग हा सुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न करू। भविष्यात जर मला मोठी जबाबदारी दिली तर प्रभागातून विकास करता नागपूर शहराचा जो विकास आहे तो करण्याचा प्रयत्न करू। कारण नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर शहराचा जो विकास केलेला आहे त्याच्याच भरीसभर त्यांनी जे आणलेलं विकासाची गंगा आहे ती आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत।